सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग। हा ब्लॉग आहे माझा सकाळ सकाळचा। तर काही जणांना माहितीच झालेला आहे हा ब्लॉग कुठला असेल काय असेल, तर सगळ्यांना थोडंफार माहिती असेलच। तर चला मी चाललेली आहे मुंबईला आणि कशासाठी काय हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये। आणि त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर सकाळी मी सकाळी उठल्यानंतर व्हिडिओ केला होता, पण मी सकाळी उठल्यानंतरचा व्हिडिओ जो होता तो लाईट लावली नव्हती आणि अंधारातला होता, काहीच दिसत नव्हता, त्यामुळे मी तो व्हिडिओ काही घेतला नाहीये। तर सगळी कामं वगैरे आवरले, सगळं किचन वगैरे एकदम स्वच्छ करून ठेवलं होतं, कारण की जर तिकडून आलं आणि घरात राडा बघितला की एकदम हे होतं। तर अथर्व म्हणत होता बाय आम्ही चाललो मुंबईला। तर बघा तुम्ही की बाहेर वातावरण पूर्ण अंधारात आहे, कारण की मी 4 वाजता उठली होती आणि 4च्या नंतर आंघोळ वगैरे करून आम्ही निघलो होतो घरून जवळपास 5-5:30 वाजता। तर वाटाने चाललोच होतो आणि पुण्यातलं तर काही सगळं माहीतच आहे, पण जेवढं होईल तेवढं थोडं शूट घेतलं होतं। आणि एकतर मला गाडी जमत नाही, त्याच्यामुळे मी झोपूनच असते आणि AC असली तरच उलट्या होतात, AC नसल्यावर मला काही होत नाही आहे। तर इथं मस्त गाणे वगैरे लावलेले होते आणि म्हटलं थोडंसं खूप छान असा सीन म्हणजे नाही का, सगळे हॅपी वगैरे होतं, म्हणून थोडंसं गाणे वगैरे लावले होते आणि तेव्हा थोडंसं शूट केलं होतं। तर अशा टायमिंगला नवरा पण काय म्हणत नाही की बाबा नको शूट वगैरे करू, आणि पहिली गोष्ट तर ते ओरडतात, त्याच्यामुळे मी जास्त शूट घेत नाही आहे। तर फायनली आम्ही आता घाटात पोचलो होतो आणि घाटात पोचल्यानंतर मी झोपली होती जसं की तुम्हाला बोलले होते। तर घाटात गेल्याच्या नंतर आम्ही उठलो होतो, म्हणजे घाटाच्या अलीकडंच। तर इथं खायला वगैरे घ्यायचं होतं, म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता। तर तिकडे काही नाश्त्याला वगैरे काही भेटत नव्हतं, काय वडापाव हे वगैरेच असलं होतं आणि मला काही तसलं तेलकट खायचं नव्हतं, कारण की तेलकट खाल्ल्याच्या नंतर जास्तच मळमळ करत होतं। तरी विचारत होते मिस्टर काय घ्यायचं, तर मी बोलत होते वडा, म्हणजे आपलं उडीद वडा वगैरे असलं काही, तेलकट नको, इडली डोसा असलं काहीतरी बघा। तर त्यांनी खायला वगैरे घेतलं, इथं जांभळ्या वगैरे येत होत्या आणि फायनली आम्ही निघलो। तर मला म्हणत होते हे बघ, म्हणजे माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि पहिली गोष्ट ते जातात मुंबईला, सारखं ये जा होतं, तर मला दाखवत होते इथं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नाव घेत होते। आम्ही इथनं गाड्या नेतो, ह्या घाटातनं जावं लागतं, त्या घाटातनं जावं लागतं, आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे मुंबईला मी ह्याच्या अगोदर गेली होती खूप वर्षापूर्वी, तेव्हा मला काही माहिती नव्हतं आणि तेव्हा म्हणजे 2016मध्ये गेली होती, त्याच्यावर आत्ताच गेलेली आहे। आणि त्यावेळेस फक्त आम्ही गेलो होतो आणि लगेच आलो होतो, असं कुठं वाटत वगैरे थांबलो नव्हतं आणि काही माहिती पण नव्हती। तर मिस्टरांची ट्रक असते आणि बोलत असतात ही जी गाड्या जी आहेत आम्हाला एकदम स्लो चालवावं लागतात, कारण की हा घाट जे आहे खूप मोठा आहे, म्हणजे नाही का काय लोणावळा कसला घाट म्हणतात ते। तर मला सगळं सांगत होते आणि ही जी थोडं मी शूट केलेलं आहे, सगळ्या बऱ्यापैकी लोकांना काही माहितीच असेल, पण मला माहिती नव्हतं म्हणून मी तर शूट केलेलं आहे। ज्यांना माहिती नाही त्यांनी सुद्धा बघा, हे लोणावळ्याचा घाट आहे। आणि आता म्हणजे इथं आम्ही थोडंसं खायला जे आणलं होतं ते खाणार होतो आणि फोटो वगैरे थोडंसं, आणि तिथं पण थोडंसं शूट घेतलेलं आहे। आणि खूप छान वाटलं, म्हणजे एवढ्या वर्षातनं म्हणजे मी 2016 नंतर मी आत्ता जस्ट बाहेर पडली असन आणि एवढं एन्जॉय, आणि पर्सनली स्वतः आमच्यासाठी म्हणजे दोघं म्हणजे मी आणि मिस्टर आणि म्हणजे नाही का असं पर्सनल स्वतः आम्ही गेलो होतो, थोडंफार फिरलो, तेवढंच थोडं एन्जॉय वाटतं म्हणजे नाही का। तर इथं खूप धुके वगैरे होतं, म्हणजे सकाळचंच वातावरण होतं इथं, जवळपास आम्ही 7:30-8 वाजता पोहोचलो असतो घाटात, म्हणजे खूप लवकर पोहोचलो होतो। आणि हे दाखवत होते त्यांची जी गाडी असते ट्रक ती खालून नेतात, कधी वरून नेतात, म्हणजे नाही का, तर खालच्या रोडने कधी वरच्या रोडने कधी, म्हणजे मस्त तिथं वडापाव वगैरे खाल्ले आम्ही, जे खायला आणलं होतं ते, मी तर जास्त काही खाल्लं नव्हतं। आणि खाल्ल्याच्या नंतर मग काय चाललो, तर मला बोलले की आता इथं लोणावळ्याचा बोगदा वगैरे येतो, म्हणजे नाही का, त्यातनं हे बघ, हे शूट कर, ते शूट कर। तर ते बोलत होते वाटाणं किती सुंदर आहे, शूट करा। आणि सकाळ सकाळ म्हटलं की वातावरण खूप सुंदर असतं आणि शूट करायला पण काय वाटत नसतं। मी त्यांना बोलायचे नुसतं ते रोडचं शूट करून काय करणार आहे वगैरे, तरी पण जेवढं होईल एवढं शूट केलं, कारण की बघा मी म्हणायची मला त्या डोंगरावर जायचं म्हणजे त्या वरती डोंगरावर जायचे। तर मला खूप ज्यावेळेस मी आलती त्यावेळेस मला हे बोगदा आठवते, त्यावेळेस पण हा बोगदा होताच। आणि माझे आणखी 1-2 व्हिडिओ येतीलच, खूप छान आहेत आणि आम्ही म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे। हे जे आहे ना, हा व्हिडिओ एवढाच आहे, कारण की मी व्हिडिओ जास्त आता मोठे करणार नाही आहे, थोडेच, त्यापुढे सगळ्यांना स्किप करता बघा। हा व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंट करून मला नक्की सांगा, काही चुकलं असेल तेही सांगा। आणि मुंबईला कोणी गेलं नसेल तर माझ्या व्हिडिओमधनं बघा, आणि मी तर गेलीच नव्हती, आणि तर मला फिरून म्हणजे थोडंच म्हणजे 1 दिवस 2 दिवसच राहिले, पण खूप छान वाटलं आणि खूप सुंदर आहे।
तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. नवीन कोणी चॅनलला जॉईन झाला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला ही विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. नक्कीच कमेंट करा. ओके बाय सगळ्यांना.